आई, तर आज तुझी ॲनिव्हर्सरी आहे, तुला कसं वाटतंय? 25th ॲनिव्हर्सरी. मस्त वाटतं एकदम. 25 इयर्स झाले. 25 इयर्स कसे झाले सांग, मस्त झाले. एक्सपिरियन्स सांग. एक्सपिरियन्स काय सांगू. तर स्मिरू, आज आईबाबांची 25th ॲनिव्हर्सरी आहे, तर तुम्हाला त्याच्या बाबतीत काय वाटतं? 25 वर्ष गेले, पण असं वाटतं की दिवस किती भराभर गेले. असं वाटतं हे कालचाच घडलेला प्रसंग होता. खूप चांगलं वाटतंय, खूप छान वाटतंय. आनंद होतोय, खूप आनंद होतोय. खूप छान वाटतंय कारण 25 इज अ नंबर बट 25 इयर्स खूप असतात. We are feeling very happy that way, and let they attain their future goals as they desire, and they will attain more prosperity and health in the future. That is our that as a parents we think like that. मला तर मस्तच वाटतंय. आय थिंक की ह्या 25 इयर्सच्या मेजॉरिटी ऑफ लाईफला मी पाहिलं आहे, आणि जसं त्यांनी मला मोठं होताना पाहिलं आहे, मी पण त्यांना 8 वर्ष मोठं होताना पाहिलं आहे, आणि इट हॅज बिन क्वाईट अ लॉंग टाईम. पण असं वाटतच नाही, कारण मोस्ट ऑफ द टाईम मी छोटा मुलगा होता. हाय दादा, हाय प्रीती. तुम्हाला 25th ॲनिव्हर्सरीच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा. आणि खास करून प्रीतीला, ज्या माणसाला मी 17-18 वर्ष झेलू नाही शकलो, तो त्याला 25 वर्ष झेलतीस, असून 25ला झेलशील, त्याबद्दल तुला गॅलंट्री अवॉर्ड दिला पाहिजे. बाप रे, 25 वर्षाचा काळ लग्नाचा हा खूप मोठा काळ आहे. प्रीती, तुला आठवतं तुझं लग्न हे 2000 साली झालेलं आहे आणि तू केवढी छोटीशी होती लग्नामध्ये. बाप रे, असंख्य आठवणी आहेत या 25 वर्षातल्या लग्नाच्या तुझ्या आणि तुषारच्या एकमेकांबरोबर. त्यांचं लग्न झालं, आणखीन मला खूप आनंद झाला. प्रीतीसारखी सुंदर, समजूतदार आणि हुशार सून आमच्या घरी आली. आणखीन असं वाटतं सगळं कालचाच प्रसंग आहे, पण 25 वर्षामध्ये त्यांना संसार त्यांचा चांगला झाला, 2 मुलं झाली. मला फार आनंद वाटतोय. तर तुला कसं वाटतं की आई बाबा एका दुसऱ्यासोबत कसे आहेत? हा कम्पॅटेबल आहेत आणि नंतर खूप असे चांगले 25 इयर्स सोबत घालवले आहेत त्यांनी. आणि आणि हा खूप खूप स्वीट आहेत. आई बाबा एक दुसऱ्यासाठी एवढे चांगले काय आहेत? हो, नाही असं स्वभाव बोलतात, सगळं चांगलं आहे. प्रेम करतात दोघं एकमेकांवर, ऐकतात, समजूतदारपणे घेतात. म्हणून मग ते चांगलेच आहेत. तुम्हाला कसं वाटतं ते एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट कसं करतात? एक दुसऱ्यांना ते कॉम्प्लिमेंट, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप आहे. आता घर आहे आणि असं कुठलंच घर नाही आहे जिथे नवरा बायकोमध्ये थोडीशी भांडणं होत नाही. होतात, पण ते एकमेकांना समजून घ्यायची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये खूप आहे. एकमेकांना समजून घेतात, आणखीन एकमेकांची साथ देतात, आणि अशीच त्यांची साथ नेहमी अखंड राहावं हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही दोघांनी केव्हाही सुखदुःखात एकमेकांना नेहमी साथ दिलेली आहे. कठीण काळात एकमेकांसोबत राहिलेले आहेत. फक्त एकमेकांसोबत नाही तर तुम्ही इतरांचे देखील आधारस्तंभ झालेले आहात. सगळ्यात मोठे घरातले तुम्ही सगळ्यात मोठे आहे आणि तुम्ही हे मोठेपण प्रत्येक वेळी वेळोवेळी सिद्धसुद्धा केलेले आहे. तुमच्याकडे बघून हा कायम दुसऱ्याला नेहमी आधारच वाटत असतो. आई बाबांचं काय बोलतात ते, काय बोलतात? कॉम्प्लिमेंट. अरे नाही, आई बाबांची जो डुओ आहे, ठीक आहे, तो खूपच इंटरेस्टिंग डायनामिक आहे. त्याचा कधी एक डाऊन असतो तो दुसरा बसतो, कधी एक अप असतो दुसरा डाऊन असतो, आणि दोघे दुसऱ्याला वरती सोबत अप घेतात. म्हणजे जर दोघं डाऊन असले तर दोघं वरती घेतात, आणि जर दोघं वरती असले तर अजून वरती जातात. हा खूप वियर्ड डायनामिक आहे यूज टू व्हायला, पण एकदा यूज टू झालो की इट इज मॅजिकल.
व्हॉट आर द क्वालिटीज जे तुला आईबाबांमध्ये आवडतात? आईबाबांमध्ये खूप क्वालिटीज आहे जे मला आवडतात. आई इज वन ऑफ द मोस्ट हार्ड वर्किंग पीपल आय नो. अँड आईला सगळ्यांची खूप काळजी असते. मी आता ऑलमोस्ट 20 वर्षाचा झाला आहे, तरी आई मला एक 5 वर्षाचा कोकुलं बाळासारखं ट्रीट करते. दररोज मी हॉस्टेलला पण असताना आईचा कॉल येतो आणि मी विचारतो मी कशी आहे. आणि व्हॉट कॅन आय से, आई. आणि बाबा इज द माय हिरो टू बी ऑनेस्ट. कारण त्यांच्या एवढा जर मी 1% जरी बनलो, देन आय थिंक आय हॅव सक्सेड इन माय लाईफ. ते इज द मोस्ट ऑनेस्ट, हार्डवर्किंग अँड टू बी ऑनेस्ट बेस्ट मॅन आय नो. तर या. Chiranjeev Tushar has grown up much now. Though he has attained a good name in his business as an entrepreneur, and he is going to well in that direction, and he has attained so much that we are flabbergasted by his devotion and hard work. We just think that he should prosper more and attain much in his business. And we just see that Mrs. Saubhati Preeti also is prospering in her service as a gracious woman and hard worker in her day-to-day work in the office. And she has attained a good name in the IT industry. She is graceful and have a good social context. She also speaks nice on the occasions and is a good compeer also. When the congregations of some people come, just like Rotary Club or any other congregation, she speaks very well, and she has a very good personality in that regard. मला म्हणजे दोघांबद्दल खूपच कौतुक आहे. दोघंही खूप कष्ट घेणारे, हुशार आहेत आणि घाबरत नाही अजिबात कुठल्याही गोष्टीला. कुठल्याही गोष्ट करायला घाबरत नाही, काळजी घेतात. मनमिळाऊ खूप आहे दोघांचेही. आपल्या इतर त्यांच्या फील्डमध्ये कॉन्टॅक्ट्स खूप आहे, म्हणजे मनमिळाऊ आहे, मित्रपरिवार आहे दोघांचा. आणि आमची पण खूप काळजी घेतात. घरांमध्ये मुलांची खूप काळजी घेतात. फक्त ती तुषार पुष्कळदा व्यक्त करता येत नाही त्याला. बोला. पण आमची काळजी मात्र तो खूप घेतो. फोन करतो पुष्कळदा. आणि प्रीती पण तेवढीच अंडरस्टँडिंग आहे. ती पण पुष्कळदा फोन करते, घेते, कशी आहे तुमची तब्येत, तुम्हाला काही बरं वाटत नसेल तर डबा घरून पाठवू का. आणि तुला जर त्यांना या 25th ॲनिव्हर्सरीवर त्यांना एक मेसेज द्यायचा आहे तर तो काय असेल? 50 years. ओके, सो आता हे इमोशनल बोलणं फारच जास्त झालेलं आहे. सो एन्जॉय युअर. माझा तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या दिवशी एवढा संदेश आहे की पुढचे अजून 25 वर्ष, 50 वर्ष, असं 75वी ॲनिव्हर्सरी पण तुम्ही सेलिब्रेट करा आणि भरपूर ट्रिप्स करा, ट्रेकिंग करा, एन्जॉय करा. ओके, सो बी हॅपी अँड स्टे टुगेदर फॉर ऑलवेज अँड ऑलवेज. बाय बाय. Everything, there is nothing, any message as such for both of them, as both of them have good understanding, and they will just definitely prosper in the future. मेसेज माझा हाच आहे की त्यांनी असेच आपला जीवन प्रवाह असाच सुरू ठेवावा. कष्ट करत राहावे, कष्टाला कधी घाबरू नये. आणखीन माझी अशी इच्छा आहे की आपण जीवनाच्या शेवटपर्यंत काम करत राहिलं पाहिजे. तसं दोघेही आहे. दोघांनी खूप संघर्ष केला आहे या 25 वर्षामध्ये. आणि असाच संघर्षाचे दिवस त्यांचे आता संपले असावेत असं मला वाटतं. पण हा जीवन एक संघर्षच आहे, तो कधी संपत नाही.
तर शेवटपर्यंत त्यांनी असं आपलं काम करत राहावं, आपला उत्कर्ष साधत राहावा आणि असेच मनमिळावू आणखीन कम्युनिटीमध्ये चांगलं त्यांनी नाम कमवावं. आय थिंक जे पण मला मेसेज आहे मी त्यांच्यासोबत राहतो तर मी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे त्यांना. पण आता 25th ॲनिव्हर्सरीवर मेसेज असेल तर हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा. हॅपी 25th मॅरेज ॲनिव्हर्सरी. हॅपी नर्सरी बच्चा की हॅपी सिल्वर जुबली ॲनिव्हर्सरी.